स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज दुपारी मला जायचं आहे एका शॉपचं शूट करायला. ज्वेलरी शॉप आहे. गेल्यानंतर मी दाखवेनच काय आहे कसं आहे ते सगळं. पण मला समजत नाही आहे मी ड्रेस वेअर करून जाऊ की साडी वेअर करून जाऊ, आणि साड्या जर काठ पदर साडी नेसू की अजून वेगळीच नेसू समजत नव्हतं मला, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि इतका धोधो पाऊस पडतोय. बघू आता काय करायचंय आणि कुठली साडी वेअर करते वगैरे. मला तर शक्यतो आता ज्वेलरीचं करायचं म्हटल्यानंतर साडीच असं वाटतं, साडीच नेसून जावं. पण पाऊस थांबला पाहिजे. चला मी बाकीची कामं तोपर्यंत आवरते. आता सकाळी आराध्याला डबा दिलेला आहे, श्रीषाचाही डबा घेऊन गेलेली आहे श्रीषा. मी स्वयंपाक बऱ्यापैकी करून ठेवलाय आणि आल्यानंतर आता दुपारी जेवण करेल, कारण सकाळी यांच्यासोबत नाश्ता वगैरे केलाय मी सगळं. आता स्वतःच आवरून घेते, आवरून ठेवते. हे सोडणार आहेत मला तिकडे आणि मग बघूयात आता कशी ज्वेलरी वगैरे आहे तुमच्यासोबत शेअर. एका स्त्रीला आयुष्यात सर्वात जास्त दुखावणारं वाक्य कोणतं आहे? सकाळी घरातली कामं पण झाली आहेत, तर मी साडी फायनल केलेल्या आहेत. 2 साड्या केल्या आहेत. पहिली ही साडी आहे जी नेसल्यावरती छान दिसते, पण याचा प्रॉब्लेम असा झालाय, याच्यावरती स्लीवलेस ब्लाऊज हा काठांचा पिंक कलरचा तो मी मॅच केलेला होता. याच्यावरचा ब्लाऊज मी अजून स्टिच नाही केलेला आहे, तर तो वेअर करायचा. आणि दुसरा एक हा ऑप्शन आहे जो की मी ऑनलाईन ब्लाऊज घेतलेला होता हा, आणि त्याच्यावरती परफेक्ट मॅच होतो. आणि साडी प्लेन आहे आणि ब्लाऊज असा भरलेला आहे, त्यामुळे ते कॉम्बिनेशन छान दिसतं. काठांवरती ब्लाऊज आहे हा. पण पुन्हा असं वाटतंय की हा जो ब्लाऊज आहे ना जास्त हेवी वाटतोय त्याच्यावरती, आणि मला स्लीवलेस आज बाहेर वातावरण थंड असल्यामुळे स्लीवलेस नको वाटतंय. तर दुसरी साडी ही आहे आणि मला असं वाटतं हीच साडी वेअर करावी, कारण सिंपल सोबर काठ आहेत मस्त अशी पिस्ता कलरची आणि पिंकिश साडी आहे मस्त. फार कमी वेळा वेअर केली आहे मी. पहिल्यांदा जेव्हा वेअर केली ना तर तेव्हाच भरपूर जणींच्या कमेंट आल्या होत्या खूप सुंदर साडी आहे. आणि याचा ब्लाऊज असा इथपर्यंत आहे आणि मागचं जे डिझाईन आहे ना ब्लाऊजचं ते अशा पद्धतीचं आहे. ते मध्ये फॅशन निघाली होती ना मागे, वी नेक आणि इथून असं आणि खाली अशी नॉड असते त्याला, मागची साईड आहे ती. तर फायनली मी ही साडी वेअर करते. चला आवरूयात. तर आता फायनली निघालेलो आहोत. मिस्टर सोडतायत मला तिथे आणि जवळच आहे माझ्या एरियापासून, त्यामुळे मला खूप जास्त वेळ लागणार नाही आहे. तर म्हटलं पोरांचं शाळा 2:30 सुटते, तोपर्यंत आपण रिटर्न शूटिंग वगैरे करून येऊयात अशा हिशोबाने मग निघालेली आहे मी. तर सगळा एरिया ओळखीचा आहे, त्यामुळे काही नवीन नव्हतं, त्यामुळे आम्ही पटकन पोहोचलो. खरं तर त्या ताईंनी आपल्याला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट केला होता की त्यांचं ज्वेलरी शॉप आहे आणि त्यांचं प्रमोशन करायचं आहे त्यांच्या शॉपचं. तर आपण ते करण्यासाठीच आलेलो आहोत, कारण की आपलं भरपूर लेडीज इंस्टाग्रामशी कनेक्ट आहेत आणि खरंच बाकीच्या मैत्रिणींनासुद्धा या अशा ज्वेलरीचा फायदा होतो, कारण की ज्वेलरी छान आहे, उत्तम क्वालिटी आहे, डिझाईन वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळतात, पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. म्हणून आपण खरं तर हा छोटासा प्रयत्न की त्यांनाही त्यांच्या बिझनेससाठी मदत व्हावी आणि प्लस आपल्यालाही 4 पैसे मिळावेत, हा एक त्यामागचा सोबर हेतू. तर इथे मी आता हे सगळं कंटेंट वाईज शूट करून घेते की आपल्याला काय काय व्यवस्थित दाखवता येईल, म्हणजे इंस्टाग्राम रीलसाठी म्हणा किंवा मग यूट्यूबसाठी म्हणा, त्या हिशोबाने सगळं मी पहिले शूट करून घेतलं. नंतर आपण काही इंस्टाग्रामसाठी रील्स पण बनवल्या त्यांच्या शॉपसाठी. तर तिथे आपल्याला वेअर करायचे होते सगळे जे काही ज्वेलरी आहे ते. आणि मी खरंच फक्त प्रमोशन करायचं आहे म्हणून नाही, तर खरंच उत्तम क्वालिटीची ज्वेलरी आपल्याला इथे बघायला मिळाली. तर यांचं शॉप जे आहे ना ते धायरी पुणेमध्ये आहे आणि धायरीमध्ये बेनकर वस्ती आहे, तिथे शॉप आहे. जे काही व्हिडिओचे डिटेल्स आहेत ते तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता. मी ऑलरेडी हा इंस्टाग्रामचा रील त्यांचा कोलॅब केलेला आहे. तुम्ही त्यांच्या पेजला पण तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. आणि वेगवेगळ्या समारंभांसाठी कार्यक्रमासाठी आपल्याला जर युनिक अशी काहीतरी ज्वेलरी हवी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. मी सगळे कॅप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला तुमचा एखादा कार्यक्रमचा लुक स्पेशल बनवायचा असेल तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत रील शेअर करा, कारण की प्रत्येक दागिना जो आहे, इमिटेशन ज्वेलरी जी आहे ती अगदी खास आहे. बँगल्स म्हणा, मंगलसूत्र म्हणा,
किंवा चोकर, रजवाडीमध्ये पण बँगल्स आहेत, रजवाडीमध्ये पण मंगळसूत्र आहेत. त्यामुळे बऱ्याचशा व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यामुळे वेगळं कुठल्या शॉपमधून जर तुम्ही आत्तापर्यंत खरेदी केली असेल तर याही शॉपमध्ये एकदा व्हिजिट करून बघा, किंवा ऑनलाईनसुद्धा त्यांच्या फॅसिलिटी आहेत. तुम्ही इंस्टाग्राममध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना DM करू शकता. व्हॉट्सॲपशी कनेक्ट होऊन ते तुम्हाला फोटोज वगैरे शेअर करतील आणि नक्कीच तुम्ही तुमचा लुक अगदी स्पेशल बनवू शकता. त्याचबरोबर त्यांच्याकडे जी ज्वेलरी आहे ती रेंटवर सुद्धा मिळते असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर एकदा ते तुम्ही कन्फर्म करू शकता की रेंटवर हवी आहे तुम्हाला की विकत हवी आहे. कारण की जो काही लूक आपल्याला वेगवेगळे करायचे असतात ना, म्हणजे आता लग्न समारंभ असेल तर हळदीसाठी वेगळा, लग्नासाठी वेगळा, साखरपुड्यासाठी वेगळा, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत. त्याचबरोबर सामान्यपणे आपण कधी पण जी शॉपिंग करतो अगदीच 3 प्रकारमध्ये असतात ज्वेलरी. अगदीच नॉर्मल डेली यूजसाठी असेल, छोट्या मोठ्या फंक्शनसाठी असेल, किंवा मग हेवी ज्वेलरी, असे तिन्ही प्रकार आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यामुळे खरं तर मला शॉपही भरपूर आवडलं. तिथल्या ज्वेलरी खूप छान आहेत आणि तिथल्या ज्या ताई आहेत, ओनर ज्या आहेत, त्याही खूप छान तुम्हाला हेल्प करतात की कुठल्या ज्वेलरीवरती तुम्हाला कुठली ज्वेलरी छान मॅच होईल किंवा कुठला लुक तुम्हाला छान वाटतोय यासाठी त्या खूप हेल्प करतात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमचे कार्यक्रम स्पेशल करायचे असतील तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. चला तर आता इथे हे शूटिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी आमचं डिस्कशन झालं यावरती. तर खरंच म्हणजे एकंदरीत जो काही आजचा व्हिडिओ आहे ना तो सगळा तुम्हाला ज्वेलरीवरती बघायला मिळालेला आहे. आणि मी असं हे धायरीतलं पहिलं शॉप बघितलं आहे की जिथे इतक्या सुंदर ज्वेलरी आहेत. नक्कीच कनेक्ट व्हा आणि छान छान ज्वेलरीची शॉपिंग करा. तर माझं आता शूटिंग आवरलेलं आहे बऱ्यापैकी. त्यांचे व्हिडिओ शूट करून दिलेला आहे आणि आता तो लवकरच पोस्ट पण केलेला आहे मी ऑलरेडी इंस्टाग्रामवरती. मला खरं तर यूट्यूबवरती तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उशीर झाला आहे. आता मी माझं पॅक करायला घेतलेलं आहे. मला साधारणतः तिथेच 1:30 तरी वाजून गेलेला होता. मग आवरून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त जेवण वगैरे करायचं होतं आणि हा असा काहीतरी फायनल अवतार होता माझा शेवटपर्यंत. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जरी छोटा मोठा व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवरती DM करू शकता. मी माझी इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती जाऊन चेक करा, इंस्टाग्रामला व्हिजिट करा, ID बघा चेक करून. तुम्हाला बऱ्याचशा प्रकारचे व्हिडिओ तिथे बघायला मिळतील. आवडल्या असल्यास फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचाही छोटा मोठा बिझनेस असेल तर त्याचं आपण नक्की प्रमोशन करू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.